दक्षिण नागपूरमध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। भाजपचे उमेदवार मोहन मते यांनी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव यांची मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केलेली आहे। किरण पांडव यांचा सख्खा भाऊ गिरीश पांडव हे काँग्रेसचे उमेदवार आहेत। त्यांच्या पाठीशी किरण पांडव यांनी ताकद उभी केल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। त्यामुळे मोहन मते यांनी किरण पांडव निवडणुकीमध्ये मदत करत नसल्याची तक्रार केलेली आहे। महायुतीमध्ये रक्ताचं नातं युती धर्मावरती भारी पडल्याचं दिसतंय। बसून बोलून लोकांना फक्त लक्ष्मी दर्शन करून एवढाच त्यांचा धंदा आहे। छोटे छोटे कार्यकर्ता आमिष दाखवणं, त्यांना पैसे देणं, त्यांच्या बैठका लावणं, हेच काम त्यांचं चालू आहे। परंतु आमचा सामान्य कार्यकर्ता, आमचा बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख काही विकाऊ नाही, विकल्या जाणार नाही। त्याच्यामुळे त्यांचं काम त्यांनी करावं। मी शिंदे साहेबांना या संदर्भात सांगितलं आहे, त्यांचा निर्णय ते करतील। किरण पांडव कुठेतरी हस्तक्षेप करत आहे युतीचा धर्म। निश्चितच आम्ही तुम्हाला अशा अनेक लोकांचे मोबाईल दाखवतो, ज्यांच्या मोबाईलवर त्याचे किती वेळा फोन आले, काय काय बोलणं झालं हे दाखवू शकतो, काही विषय नाही। एकनाथजींकडे तक्रार करणार नाही। मी 1 to 1 बोललो त्यांच्याशी, का तुमचं असं चालू आहे, युतीचा धर्म निभवा, त्यांच्याशी बोललो आहे, विषय काय। तुम्हाला सांगतो की दक्षिण नागपुरामध्ये नक्कीच तांडव होणार आहे आणि पांडव जे आहे या मनुवादी विचाराच्या लोकांना हद्दपार करणार आहे। आणि एक प्रकारे कार्यकर्त्यामध्ये उत्साह आणि जनतामध्ये उत्साह दिसतो आहे। आणि त्यांच्या मागे देवा असेल तर मी पण पांडव आहे माझ्यासोबत, पण ही जनता म्हणजे श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्ण ज्यांच्यासोबत होतं त्या पांडवाची जीत नक्की झालेली आहे। गिरीश पांडव यांचे मागे त्यांचे बंधू किरण पांडव नाहीत? नाही, हे बघा, एक राजकारण आपल्या जागेवर असतो आणि रक्ताचं नातं एका ठिकाणी आहे। त्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, परंतु ते कुठल्या पद्धतीने राजकारणामध्ये या प्रचारामध्ये माझ्यासोबत ॲक्टिव्ह आणि प्रत्यक्षपणे कुठल्या प्रकारे ते माझ्यासोबत नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।